ढगा आहेत आणि पाऊस तर काल पण होता. 10 वाजून 11 वाजले. चला, आजची तारीख 13. येस. आणि आलेलो फ्रेडनला पहिलं पार्सल द्यायला. ऑनलाईनच आहे. पाऊस आहे, काल होता, आज पण असणारच आहे. ढगा आहेत भरपूर भरलेले. पहिली ऑर्डर द्यायला आलो. आज तारीख 13, उद्या तारीख 14. उद्याचा दिवस आम्हा पालघरकरांसाठी फार महत्त्वाचा असतो. मी मागे पण बोललेलो, 15 ऑगस्ट एवढं महत्त्व 14 ऑगस्टला पालघरमध्ये असते. त्याचं कारण काही लोकांना माहीत आहे. मागच्या वर्षी मी व्हिडिओ पण टाकलेला त्याच्याबद्दल. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो. कारण तुम्हाला ह्यावेळी पण बनवणारच आहे, विषय नाही काय. उठलो आहे सकाळी, काय आपल्या वेळेवर काय होत नाही. थोडा लेट झाला आज, म्हणून ब्लॉगिंग पण जरा लेट सुरू केलं. आणि परिस्थिती सांगायची तर गरज नाही, ते काय सुधारणारी मिळत नाही आहे. ठीक आहे, आपण आवाज उठवून तर काय होणार नाही आहे. मे बी लवकर नीट होईल किंवा पुढच्या पावसाळ्यात तरी होऊन जाईल. नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सुरुवात झाली दिवसाची. चला निघूया. इकडे कॅफे पॅलेटला आलेलो. इकडे आहे, इकडे बसलंय. छोटूस आहे, थांबतच नाही. प्रॉपर शॉट घ्यायचा तर थांबतच नाही. अरे थांब ना, थांब ना थांब ना थांब ना बाबा. आता कसं मस्त दिसतंय. थांबायला नको. फोटोग्राफर बोलतो थांब तर थांबायचं असते, नाचायचं नसतं उगाच. इकडे थांबलोय. काय काय नाही आहे रे, त्याला काय नाही आहे. आणि जे असतं ते महाग पडतं आपल्याला. आपण दोघे नाही खाऊ शकत. परवडणार नसते आपल्याला, दोघे खाऊ नाही शकत आपण. जे आपण पार्सल घेऊन जातो ते. कुठे गेला? इकडे इकडे. नाही, पाऊस येईल आता. झालं, थेंब थेंब पडायला सुरू झाला. येणार आता. थांबलोय. कलेक्टर ऑफिसला आलोय परत. आज बरोबर रस्ता सापडला मला. बॉमध्येच घुसलेलो मी. इकडे मेन कलेक्टर ऑफिस आहे त्या साईडला. ॲक्च्युली त्या दिवशी काय झालं, मी घाई तिकडून गाडी लावली. इकडे नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असतो. इकडे मोबाईलचा नेटवर्क प्रॉपर पकडत नाही, तर लोकेशन प्रॉपर दिसत नाही. ते पटकन इकडून घुसलं आणि वरती जायचं तर लिफ्ट बंद होती. त्यामुळे ऑलरेडी थकलेलो, गोंधळलेलो. आणि खालती उतरलं तर ते त्या साईडचं एक्झिट नाही पडलं. नाही, एवढी गंमत झाली ना त्या दिवशी. भरपूर बहुतेक फिरून घेतलं पण त्या दिवशी मी. आहे थांबलोय.
इकडे आलेलो ऑर्डर द्यायला एक. रिटर्न पे भेटते, जास्त नाही भेटत, पण तरी त्या हिशोबात थांबून राहिलो आता. पाऊस आहे आज पाऊस आहे आणि असला पण पाहिजे. आता गणपती बाप्पा पण येतील नेक्स्ट मंथमध्ये, त्याच्यामुळे पाऊस पडला पाहिजे. तलाव वगैरे भरले पाहिजेत. भरल्यात असे ॲक्च्युली आपले पालघरचे. देंटू इकडे शिवाजी महाराज चौकात आहे आता. आणि हे खांब हे नवीन लावायला घेतलं. आज 13 आहे, 2 दिवसात आता 15 ऑगस्ट आहे आणि आता वेळेवर कामांची कळतच नाही कधी कधी सिस्टमचं काय. तेच एवढ्या दिवसापासून साफसफाई सुरू आहे त्यांची, सगळं काम सुरू आहे. नाही एवढ्या दिवसापासून साफसफाई सुरू होती. प्रत्येक म्हणजे ऑलमोस्ट नाही, सगळ्याच चौकावर त्या लोकांनी खोदून ठेवलेलं. हे सगळं असं करायचं होतं त्यांना. त्याच्यासाठी ट्रॅफिक जाम बघत आहे. त्यामुळे क्रेन होता ना लावलेला. 2 दिवस उरलेत 15 ऑगस्टसाठी. आज 13 तारीख आहे. एकदम सगळं वेळेवर का असतं काय समजत नाही. आधीपासून असं सगळीकडेच असतं असेल, आमच्या पालघरलाच नाही, बहुतेक ठिकाणी असंच असेल. पंक्चर झाला मागचा टायर, समजलंच नाही कसं काय. कॅल्क्युलेटर जेवतो जाऊन. वाजतात बाबा किती. अरे हो रे बाबा, सुरू 5 वाजल्यात. डिसाईड केलेला आता ऑफलाईन जातो, जेवतो. ऑफलाईन गेलो मी, नशीब गाडी पंक्चर झाली. घरी जातो आता. कधी कधी कळतच नाही काय चाललंय. सडन गेलाय तर पुढचा टायर. टायर पुढचा गेलाय, मागचा का पंक्चर झाला. आले पंक्चरच्या शॉपमध्ये, इकडे काट्याजवळ. काय माहिती, गाडीला कधी कधी जाम साथ देत असतो. पहिला दिवस श्रावणातला आणि असं इथं पूर्ण बघा ना कसं निघालं. आता निघालंय पासून वेगळं झालंय डायरेक्ट. अशी ट्यूबलेस आहे म्हणून काय वाटत नाही. पंक्चर काढायला आता विचार केला, आता पुढचा टायर पण टाकून घेऊ. खराब झालेलाच टाकायचं होता आज नव्हत्या. सगळं टायर पण टाकून घेऊ पुढचा. खर्चावर खर्च आहे, पण हे खर्च करण्यासारखे ते करायलाच लागतात. काय करणार, गाडी रोज चालते. बसलो इकडे जाऊन, तर पुढचा पण करून घेऊ. टाकून घेतो पुढचा पण काय. हे काही नुकसान सहन करायलाच लागतं. गाडी रोज चालते, काढून त्या गाडीचं काम पण करते, थोडा आवाज करते ती फार. काय हो टायर. ये कौन सा है? ये नया टायर है हमारे का 90-12 गाड़ी का, ये आपका जुना टायर. आपके हिसाब से डाल दो. जुना टायर गेलेला ना, ऑलमोस्ट गेलेला. काय उरलेलं याच्यात काहीच नाही. रगड रगड चाललेलं. हा टायर आहे नवीनवाला, हा टाकतो. पीछे का 3 पंक्चर है. मागचे 3 पंक्चर झाले. कसे काय, त्यापासून गाडी चालते 3 पंक्चर झाले गाडीत मागे. काय समजतच नाही कधी कधी. हा टाकून घेतो नवीन. आता काय टाकायचं होता पुढे, टाकून घेतो. पव्याला पण आणायला जायचं आहे. आज लवकर सुटणार आहे ती. लास्ट पेपर होता काल, आज लवकर सुटणार आहे. आणि तिला काहीतरी खाऊ घालायचं होतं आज. हे असं मध्येच आता गाडीला काढली बघा.
ये रिक्शा का टायर किसका है बाबू? रहते हैं ना, हाँ वही खोलते हैं। वही नहीं तो नहीं। नहीं बराबर। झाला टायर लावला नवीन वाला. मागचा पंक्चर होतंय. पुढचा वाला मागचा वाला. थांबलोय माहीम रोड वाला. आणि सांगतात ना काही खर्च करायचे ते करावेच लागतात, ते नाही कळत. त्यातमध्ये टायर टाकायचं होतं मला, तो आज आलाच. मागच्या टायरच्या कारणी पुढचा टायर आला, असं झालं. झोनच्या बाहेर आलेलो आता माहीमला. जास्त लांब नाही, माहीमपर्यंत आलेलो. रिटर्न लागलं आता. शिफ्ट होतं त्या वेगळंच होते घ्या. रिटर्न लागलं. वाजल्यात 7:51 आणि चालला आपला प्रवास. पाऊस नाही आहे, होपफुली नाही झाला तरी चालेल. कंटाळा येतो पाऊस ये जा करतो ना, त्या गोष्टीचा कंटाळा जास्त येतो आता. पेट्रोल पंप आहे इकडे, नाही ते पेट्रोल भरेल मी. पेट्रोल चांगलं भेटते पेट्रोल. अनुभव केला 1-2 वेळा, त्यामुळे ट्राय करतो. रिटर्न टाईम पण आहे ना रिमेनिंग, तिथपर्यंत ट्राय करतो पेट्रोल भरायचं. झाली एक ऑर्डर दिली आता. 10 वाजायला आले तसे, पण ऑफलाईन व्हायचा टाईम आला आहे. दिली ऑफलाईन व्हायचं टाईम झालं तसं, पण 10 वाजायला 2 मिनटं कमी आहेत आता. तिकडे आले का गणपती मंदिराच्या मागे बघूचा गाडी कुठे ठेवली. हो हे झालं आणि टार्गेट पण झालं आहे माझं. टार्गेट डन बघा. टार्गेट झालं माझं. टार्गेट होत नाही तेव्हाच प्रॉब्लेम होतो जरा.